अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांसह मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय। अजित पवारांनी आतापर्यंत 11 अर्थसंकल्प सादर केले। या 12व्या अर्थसंकल्पाची त्यांनी पूर्ण तयारीही केली होती, असं सुनेत्रा पवारांनी सांगितलंय। तर अजित पवारांनी केलेल्या सूचनेनुसारच 6 तारखेचा अर्थसंकल्प मांडला जाईल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। एक अर्थमंत्री म्हणून अजितदादांना जे मी जवळून बघितलं, कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थ खातं ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते। कारण अर्थव्यवस्थेची शिस्त ही ते सातत्याने पाळायचे। कधीही बेशिस्त कारभार ते चालून घेत नव्हते। दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत। अजितदादांच्या दुःखाचं सावट या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहेच आणि दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आमच्या सगळ्यांवर आलेली आहे। हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे। शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि नियतीसमोर आपलं चालत नाही। आदरणीय दादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीची आणि पारदर्शकतेची कधीही तडजोड केली नाही। विकास आणि शिस्त याचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम आर्थिक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या साथीनं आदरणीय दादांच्या अर्थसंकल्पाची जोरदार सुरुवातही झाली होती। यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीत 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नीटच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले। यंदाचं राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक अर्थांनी विशेष असेल। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहेत। विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभेत सदस्य संख्येच्या 10% इतकी नसल्याचं कारण देत विधानसभेचे अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय आणि मात्र यामुळे अधिवेशन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दोन्ही सभागृहाला नक्की विरोधी पक्षनेता कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या निधनाच्या शोक प्रस्तावावर चर्चा होईल। दोन्ही सभागृहामध्ये सदस्य आपल्या भावना व्यक्त करतील। यापूर्वी शोक प्रस्तावावर केवळ विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतीच बोलायचे, मात्र आता सर्व सदस्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे। राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडला जाईल। लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमनं राजीव गांधींची हत्या केली होती, तशीच हत्या अजित पवारांची झाली आहे का असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय। कॅप्टन सुमित कपूर हा सुसाइड बॉम्बर होता का असा गंभीर सवालही मिटकरींनी उपस्थित केलाय। सुमित कपूर जिवंत असल्याचा दावा त्यांची पत्नी करत असेल तर त्यातील सत्य तपासावं अशी मागणी त्यांनी केली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोठं गूढ असताना महाराष्ट्र इतका शांत कसा असा सवालही त्यांनी केलाय। अजित पवारांचा मृत्यू म्हणजे गोजूबावीच्या माळरानावरचं न उलगडलेलं गूढ असल्याचं ते म्हणालेत। ब्लॅक बॉक्सचा डाटा आणखी काही दिवस देऊ नका, मात्र सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत असा सवालही त्यांनी केलाय। पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंकची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता PSR कंपनीचा, तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला। तो सुसाइड बॉम्बर म्हणून आला होता। राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाइड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते, त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला। ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे। एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात। तसा हा सुसाइड बॉम्बर नसेल, कुठं आहे कपूर? तर अजित पवारांच्या विमान अपघातावर विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर केंद्राकडून उत्तर देण्यात आलंय। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारी आधीच येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। तर प्राथमिक अहवाल आल्यावर सर्व काही स्पष्ट होईल असं सांगत मुरलीधर मोहोळ यांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय।
मंत्रालयाच्या वतीनं DGCAच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक जे दिलं गेलं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की 1 महिन्याच्या आत आम्हाला आयकाओच्या नियमाप्रमाणे प्राथमिक अहवाल देणं आम्हाला बंधनकारक आहे. त्यामुळे आयकाओच्या नियमाप्रमाणे ॲज अ रूल फ्रॉम आयकाओ आम्हाला 1 महिन्यात प्राथमिक अहवाल म्हणजे 28च्या अगोदर तो येईल आणि त्याच्यामध्ये स्पष्ट बाकी काही गोष्टी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्राथमिक अहवाल येईल, त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलणं योग्य होईल. मी त्याच्यात जाणार नाही. शेवटी ज्याचं त्याचं काहीतरी मत असू शकतं, ते त्यांचं मत मांडतायत. शेवटी एकदा चौकशी होईल, अहवाल येतील, मग खरं काय ते सत्य येईल. त्यामुळे मला असं वाटतं ज्याला तो कुणालाही बोलायचा अधिकार आहे ते त्यांची भूमिका मांडतायत. दरम्यान अजित पवारांच्या अपघात प्रकरणी CBI चौकशी संदर्भात केंद्राला पत्र दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर या प्रकरणात चौकशी अंती सत्य समोर येईल असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलंय. मला सुनेत्रवाहिनीनं प्रश्न विचारायचा आहे की आता CM साहेबांनी तर खुलासा केलाच आहे सगळ्या अपघात प्रकरणासंदर्भात, पण रोहित पवार जे प्रश्न रोज अनेक वेगवेगळे उपस्थित करत आहेत, परत मुंबईत ते दिल्लीत येऊन करत आहेत, तुम्हाला याच्या संदर्भात काय बोलायचं आहे का? कारण की तुमच्याकडनं कुठलीच प्रतिक्रिया येत नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक मुद्दा उपस्थित राहतो की तुम्ही जी भूमिका मांडली, म्हणजे जय पवारांचा मी इंस्टावर भूमिका मांडली बघितली, पण या रोहित पवार जे रोज मुद्दे मांडतात ते तरी मान्य आहे का? मग काय नेमकं काय? आताच आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलेलं आहे. आणि चौकशी म्हणजे आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे. मी CBI तर्फे चौकशीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. त्यामुळे चौकशांती आपल्याला कळलंच काय ते. यातलं प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना समजलीच पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. त्यामुळे आम्हीही त्याचा पाठपुरावा करत राहू. प्रत्येक जी गोष्ट ज्यातनं शंका उपस्थित होते त्याचं उत्तर येतपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. असेल तर माझं तर मत असं आहे की या संदर्भात ती शंका ही जी काही योग्य अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीकडे व्यक्त केली पाहिजे. म्हणजे अगदी ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी DGCAला त्या शंकांच्या संदर्भातलं एखादं पत्र लिहावं किंवा आमच्याकडे दिलं तर आम्ही देखील ते पत्र हे DGCAपर्यंत पोस्ट करू. कारण कुठली शंका, व्हॅलिड शंका तर वेगवेगळ्या प्रकारच्या काही काढता येऊ शकतात, ते त्याच्याबद्दल म्हणत नाही. कारण शेवटी एखादी थिअरी तयार करायची तर कुठली थिअरी तयार होते, पण ज्या काही व्हॅलिड शंका आहे त्यातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे. हा आमचाही आग्रह आहे, हा सुनेत्राताईंचाही आग्रह आहे आणि पवार कुटुंबाचाही आग्रह आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांच्या शोकसभेचं आज मुंबईतल्या वरळी डोममध्ये आयोजन करण्यात आलंय. या शोकसभेला शरद पवार तब्येतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाही, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह राज्यपाल आणि उद्योगपती गौतम अदानी देखील यावेळी उपस्थित राहतील. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड गावात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलाय. मध्यरात्री शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली आहे. यावेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते. परवा याच गावात शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून 2 गटात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. या वादानंतर चिखला काकडमधील वंजारी समाज आक्रमक झालाय. कोणतीही चौकशी न करता पोलीस प्रशासनाकडून वंजारी समाज बांधवांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. वंजारी समाजानं पोलिसांना या संदर्भातलं निवेदनही दिलंय. वंजारी समाजाकडून आज सकाळी 11 वाजता बीबी येथे सत्य कथन मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. तसंच या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यामधल्या रिसोड ते मालेगाव मार्गावर सामाजिक संघटनांच्या वतीनं केशवनगर येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाईल. माझ्या गावातील वातावरण हे कसं दूषित करता येईल याचा पुरेपूर हा पूर्वनियोजित कट होता. आम्हाला बदनाम करण्याचे 100% यांचा हा पूर्वनियोजित ठरल्या प्लॅनप्रमाणे त्यांनी ते केलं. व जे काही तिथे राजकीय पुढारी आले, जे कोणी नेते आले असतील, त्यांनी कृपया करून त्या मागची पूर्ण सत्यता अगोदर जाणून घ्या व सत्यता जाणून घेतल्यानंतर त्यामध्ये जर मी दोषी खरोखर असेल तर मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी शिक्षा भोगण्यास तयार आहे.
सोलापूरच्या मोहोळ शहरातील बस स्टँड समोर शंभू प्रेमींनी मध्यरात्री विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारलाय. NHAIच्या राखीव जागेत हा पुतळा उभारण्यात आलाय. सुरुवातीला प्रशासनाकडून पुतळा हलवण्याच्या हालचाली होत्या, मात्र शंभू प्रेमींचा आक्रमक पवित्रा पाहून रविवारी हा पुतळा हलवण्यात आलेला नाहीये. राखीव जागा असल्यानं त्या जागी पुतळा राहू द्यावा अशी भूमिका आता शंभू प्रेमींची. आज या संदर्भात जिल्हाधिकारी काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. सदर पुतळा बसवण्याकरता त्यांनी अधिकृत परवानगी दिलेली आहे का आणि या संदर्भामध्ये त्यांची पुढची भूमिका काय आहे याच्याविषयी आपण माहिती मागवलेली आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही सफिशियंट बंदोबस्त नेमलेला आहे. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, पूर्णपणे शांतता आहे आणि तेथील लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी, शांततेत ठेवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोध करण्यात आलाय. मात्र देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त होते आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नव्या वादाची चिन्ह दिसू लागली आहेत. मागील वर्षी मढी ग्रामपंचायतीनं मुस्लिम समाजातील व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केला होता. या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि प्रकरण न्यायालयातही गेलं होतं. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसतानाही यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करू देणार नसल्याची भूमिका माजी सरपंच तथा प्रशासक संजय मरकड यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं T20 विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी मोठी हार स्वीकारली आहे. भारतीय संघानं या स्पर्धेच्या गटनिहाय साखळीमध्ये 4ही सामने जिंकून निर्विवाद असं वर्चस्व गाजवलं होतं. पण सुपर 8 मधल्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेकडून 4 मुंड्या चीत झाली आहे. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी 188 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण डाव 9व्या षटकातच अवघ्या 111 धावात गडगडला. त्याआधी दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात 7 बाद 187 धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरनं 35 चेंडूत 63 धावांची तर डेव्हॉल्ट ब्रेविलनं 29 चेंडूत 45 धावांची आणि स्टब्सनं 24 चेंडूत 44 धावांची खेळी केली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.